विद्यार्थी मित्रांनो, काल आपण क्षेत्रभेटीच्या अनुषंगानं 10वीचा अभ्यासक्रमातला पाठ पाहिला होता. आज आपण टॉपिक क्रमांक पाठ दुसरा स्थान आणि विस्तार अशा अनुषंगानं दोन राष्ट्रांची माहिती पाहणार आहोत. इथं पुस्तक समोर ठेवा आणि किंवा याच्याकडे आकृतीकडे लक्ष द्या. तुम्हाला दोन बाबी समोर लक्षात येतील आणि कोणत्या दोन देशांचा अभ्यास करायचा आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. भारताबरोबर समान म्हणजे भारताची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर भारत हा जगातील आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे. म्हणून दक्षिण आशियाही असंच या आशिया खंडातील राष्ट्रांना समजलं जातं. दक्षिण आशियाई खंडातलं भारताचं स्थान, जगातील दबाव गटाचं स्थान, लोकसंख्या, भारतातील लोकशाही शासन पद्धती आणि प्रचंड मोठा विस्तार आणि विविधतेतून एकता साधणारा हा भारत देश. मग तशाच पद्धतीचा जगातील एक दुसरा देश कोणता आहे या अनुषंगाने विचार सुरू झाला की त्याबरोबर भारताच्या दृष्टीनं असणारा सामायिक देश कोणता आहे, त्याच्या दृष्टीनं त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करून हा देश निवडलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यासाठीचं दुसऱ्या राष्ट्राचा इथं आपल्याला ध्वज दिलेला आहे. सांबा नृत्यासाठी तो देश प्रसिद्ध आहे. जगाचा कॉफीपाट असं त्याला समजलं जातं आणि फुटबॉल हा त्या देशाचा लोकप्रिय खेळ आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की हा देश कोणता असावा. यावरून असं लक्षात येतं की हा देश, हा राष्ट्रध्वज, सांबा नृत्य, जगाचा कॉफी स्पॉट आणि फुटबॉलसाठी अत्यंत प्रसिद्ध असणारा देश तो म्हणजे ब्राझील. आता ब्राझीलच का निवडला हे सुरुवातीलाच मी स्पष्ट केले की भारतासारखीच या देशाची सुद्धा प्रचंड मोठी लोकसंख्या आहे. विस्ताराच्या दृष्टीने जगातील 5व्या क्रमांकाचा देश आहे. शासन प्रणालीमध्ये लोकशाही शासन प्रणाली कालखंडामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये आलेली दिसून येते. त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका खंडातील असणारा आणि विस्तारानं 5व्या क्रमांकावरती जगामध्ये असणारा राष्ट्र आणि अशाच अनेक घटक राज्यांचं बनलेलं हे राष्ट्र या दृष्टीनं विकसितही नाही आणि अविकसितही नाही, भारतासारखंच विकसनशील असणारा राष्ट्र आहे. या अनुषंगानं या वर्षामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मकदृष्ट्या आपण अभ्यास करणार आहोत. आता या देशांचं नाव आणि प्रजासत्ताक, या प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं असणारं राज्य किंवा ज्याला लोकसत्ताक शासन पद्धती असं आपण म्हणतो. राजधानी आपल्या भारत देशाचा जर विचार केला, नकाशा समोर घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारताचं राजधानीचं ठिकाण नवी दिल्ली असलेलं दिसून येतं. त्याचं स्थान, विस्तार आणि सीमारेषा काय ते समजून घ्यावे लागतील आणि त्यासाठी अक्षांश आणि रेखांश आपल्याला समजून घ्यावं लागेल. अक्षांश आणि रेखांशाचं थोडंसं स्पष्टीकरण घेऊया आपण, म्हणजे या अक्षांश रेखांश समजायला आपल्याला सोपं जाऊ शकेल. की अक्षांश ह्या आडव्या काल्पनिक रेषा पृथ्वीच्या गोलावरती मारलेल्या आपल्याला दिसून येतात आणि उभ्या ज्या काल्पनिक रेषा आहेत त्याला रेखावृत्त आणि अक्षवृत्त आडव्या रेषांना आपण म्हणतो. या अक्षवृत्त आणि रेखावृत्तांच्यामुळं जगातील ह्या देश कोणत्या ठिकाणी आहे, कुठं त्याचं स्थान आहे हे समजायला सोपं पडतं. आणि म्हणून हे अक्षांश रेखांश हे अत्यंत महत्त्वाचे बाबी असतात. त्यामुळं जगाच्या ठिकाणी ह्याचं स्थान कुठं आहे हे आपल्याला समजून घेता येतं. आता ब्राझील आणि भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण पूर्ण उत्तर गोलार्धात दिसून येतो, तर ब्राझील पूर्ण दक्षिण गोलार्धात असलेला दिसून येतो. रेखावृत्तीय दृष्ट्या आपण पूर्ण पूर्व गोलार्धात दिसून येतो. आणि म्हणूनच आपल्याला म्हणताना पौर्वात्य देश म्हणतात, कारण आपण अक्षवृत्तीयदृष्ट्या हे पूर्वेला आहे म्हणून पौर्वात्य राष्ट्र असं आपण आपल्याला म्हणतो. तर त्याच्या उलट पश्चिमेकडच्या असणाऱ्या राष्ट्रांना पाश्चिमात्य राष्ट्र असं आपण म्हणतो की पश्चिमेच्या गोलार्धामध्ये असलेला दिसून येतो. या अक्षवृत्तीयदृष्ट्या जर विचार केला तर आपण उत्तर गोलार्धामध्ये पूर्ण देश आपला असलेला दिसून येतो. आता हे जेव्हा आपण पृथ्वीचा गोल लक्षात घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की शून्यावरती असणाऱ्या अक्षवृत्ताला आपण विषुववृत्त म्हणतो. 23.5 अक्षांश उत्तर आणि 23.5 अक्षांश दक्षिण. उत्तरेला असणारं कर्कवृत्त आणि दक्षिणेला असणारं मकरवृत्त आणि त्याचबरोबर शून्यावरती मूळ रेखावृत्त आणि पूर्वेला 90पर्यंत गेलेलं आणि दक्षिणेला 90पर्यंत गेलेलं रेखावृत्ताचा आपण विचार करत दिसून येतो. म्हणजे पूर्व उभी असणाऱ्या रेषा रेखावृत्तीय, आडव्या असणाऱ्या रेषा अक्षवृत्तीय, अक्षवृत्ती आणि रेखावृत्त्यांचं असं एक जाळं तयार होतं आणि त्यामुळंच आपल्याला प्रत्येक देशाचं स्थान आणि विस्तार आपल्याला सांगणं सोपं पडतं.
आता तुमच्या पुस्तकामध्ये हे स्थान शोधायचं आहे, गाळलेल्या जागांच्या मध्ये हे स्थान आपल्याला शोधायचे आहे. आता हे अक्षांश आणि रेखांश कसे मोजले जातात हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अक्षांशाचं मूल्य तिथं गाळलेलं आहे, जर नकाशा समोर घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हा किती अक्षांशावरती आपला देश आहे हे समजून घेत असताना 8°4' पुढं सेकंदापर्यंत सुद्धा मोजलं जातं. म्हणजे अक्षवृत्त मोजत असताना अंश, मिनिट आणि सेकंद किंवा त्याला दुसऱ्या शब्दांमध्ये कलाविकला असे म्हटलं जातं. अंश, कलाविकला, अंश, मिनिट आणि सेकंद अशा पद्धतीने मोजलं जातं. आता इथं गाळलेलं जे मूल्य आहे, आपलं अंशाचं जे मूल्य गाळलेलं आहे अक्षवृत्त, ते समजून घ्यावं लागेल. त्यासाठी भारताचा राजकीय नकाशा आपल्या समोर दिलेला आहे, तो लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 8°4' उत्तर, म्हणजे संपूर्ण आपला हा देश आहे तो उत्तर गोलार्धामध्ये आहे. ते उत्तरेला आणखी कुठपर्यंत येतो? 68°6' उत्तर असा अक्षवृत्ती असा असणारा आपला भारताचा विस्तार आहे. म्हणजे खालून घ्या की 8 अंशावरती आपलं भारताचं टोक सुरू होतं आहे, 8°4' उत्तरेला, कारण आपण अक्षवृत्ताच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला आहोत. विषुववृत्ताच्या दक्षिणेला असतो तर दक्षिणेपासून आपल्याला ते मानावं लागलं असतं, पण पूर्ण विषुववृत्ताच्या आपण उत्तरेला असल्यामुळं 8°4' उत्तर ते वरती 36च्या वरती आपल्या भारताचं टोक आहे, त्यामुळं 37°6' उत्तर अक्षवृत्तीय आपला भारताचा विस्तार आहे. आता तशाच पद्धतीनं रेखावृत्तीय विस्तार कसा आहे ते समजून घ्यावं लागेल. रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेत असताना आपल्याला 68°7' पूर्व, 68°7' पूर्व ते इकडच्या अरुणाचल प्रदेशचं शेवटचं टोक लक्षात घेतलं तर 97°25' पूर्व रेखावृत्त असं आपल्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार किंवा जगामध्ये आपल्या देशाचं स्थान असलेलं दिसून येतं. म्हणजे अक्षवृत्तीय दृष्ट्या आपण उत्तर गोलार्धात आहोत, तर रेखावृत्तीय दृष्ट्या आपण पूर्ण पूर्व गोलार्धात असलेलं आपल्याला दिसून येतो. भारताचं सर्वात दक्षिणेचं जर टोक आपल्या लक्षात घ्यायचं असेल तर इकडं अंदमान निकोबार बेटं लक्षात घ्या आणि शेवटचा इंदिरा पॉईंट हा भारताचं शेवटचं टोक या ठिकाणी असलेलं दिसून येतं आणि ते 6°45' या अक्षवृत्तावरती आहे. 6°45' उत्तर अक्षवृत्तावरती हे भारताचं इंदिरा पॉईंट हे अंदमान निकोबार बेटातील शेवटचं टोक असलेलं दिसून येतं. हा पूर्ण नकाशा लक्षात घेतला तर ते बाब लक्षात येईल. पुन्हा एकदा नकाशाशी मैत्री घेत असताना तो नकाशा पाहून घ्या. नकाशाचं क्रमांक आहे 2.1. दुसऱ्या टॉपिकमधला पहिलाच नकाशा आपला भारताचा आहे आणि हा राजकीय नकाशा आहे. तिथं आंतरराष्ट्रीय सीमा दाखवलेत, त्याच्यानंतर देशाची राजधानी कशी दाखवतात तेही आपल्याला इथं दाखवलेले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा दाखवलेल्या आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सीमारेषा आपल्याला दाखवलेल्या दिसून येतात. त्यामुळे पुन्हा एकदा समजून घ्या की भारताचा विस्तारामध्ये अंशात्मक विस्तार लक्षात घेत असताना 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर असा अक्षवृत्तीय विस्तार आहे. तर रेखावृत्तीय विस्तारामध्ये 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार असलेला दिसून येतो. म्हणजे अक्षवृत्तीय दृष्ट्या आपण पूर्ण उत्तर गोलार्धामध्ये आहे, तर रेखावृत्तीय दृष्ट्या आपण पूर्व गोलार्धामध्ये असलेलं दिसून येतं. भारताचं दक्षिणेकडचं शेवटचं टोक आहे त्याला इंदिरा पॉईंट आहे अंदमान निकोबार बेटातलं, ते 6°45' उत्तर या अक्षवृत्तावरती असलेलं आपल्याला दिसून येतं. आणखीन एक बाब या नकाशावरून लक्षात घ्या. 23.5 अक्षांशावरती भारताच्या जवळजवळ मध्यातून हे कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त म्हणजे विषुववृत्तापासून 23.5 अक्षांशावरती कर्कवृत्त उत्तरेला, तर दक्षिणेला 23.5 अक्षांशावरती मकरवृत्त आहे. ही पण बाब समजून घेणं आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येऊ शकेल. आता पुढं जाऊया आपण की या नकाशाचा विचार केला तर मग आपल्या शेजारचे सीमेचे वरती देश
कोणते आहेत हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे देश आणि सीमेवरच्या जलाशयांची नावं आपल्याला समजून घ्यावी लागतील. पहिल्यांदा आपण दिशा समजून घेऊया की दिशा कशा ओळखल्या जाव्यात. अगदी साधं सोपं आपल्याला जर भारताचा नकाशा समोर ठेवला, जगाचा नकाशा समोर ठेवला तर अगदी सोपं लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे की आपल्या देशाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र लक्षात घेतला की मग बाकीच्या दिशा चुकण्याची गरज नाही. आणखीन एक बाब आपण नेहमी लक्षात घेतो की जगाचा नकाशा किंवा कोणत्याही नकाशाचं वरचं टोक आहे ते उत्तरेचं असते. म्हणजे डोक्याच्या वरचा जो भाग आहे तो उत्तरेचा असतो, तर पायाकडचा भाग हा दक्षिणेकडचा असतो. आणि आणखीन एक समजण्यासारखी बाब तुम्हाला मी सांगितली की आपल्या देशाच्या असणाऱ्या अरबी समुद्र पश्चिमेला आहे. म्हणजे नकाशाकडे जर तुमचा चेहरा असेल तर डाव्या बाजूला आपल्या अरबी समुद्र दिसतो आणि उजव्या बाजूला निश्चितच पूर्व दिशा येते. म्हणजे ह्या दिशा लक्षात ठेवण्याचं एक बाब तुम्हाला सांगितली. आणखीन एक बाब दिशा लक्षात ठेवण्याच्या दृष्टीनं सांगतो की पूर्वेकडच्या बाजूला पूर्व आणि दक्षिण, पायाकडची बाब दक्षिण आहे, पूर्व आणि दक्षिण याच्यामधली एक दिशा लक्षात घ्या की ज्याला उपदिशा म्हणतो. सुमात्रा बेट इथं दाखवलेलं आहे, इंडोनेशिया त्याला देशाचं नाव आहे. तिथं हे आग्नेय आशियाई देश आहेत की हे सुद्धा मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. हा कोपरा म्हणजे आग्नेय. आग्नेयच्या समोर वायव्य, वामधनं आ निघतो म्हणून आग्नेय वायव्य, त्याच्या समोरची दिशा वायव्य म्हणजे पश्चिम आणि उत्तर या दोन्हींच्या मधली असलेली वायव्य. त्याच्यानंतर आग्नेयच्या नंतर दिशा येते नैऋत्य. नैमधनं ई निघतो आणि ईच्या समोरची दिशा म्हणजे ईशान्य. ईच्या समोरची दिशा म्हणजे ईशान्य, ती म्हणजे उत्तर आणि पूर्व या दोघांच्या मधली ईशान्य दिशा. या दिशा समजण्याच्या दृष्टीनं ही बाब मी तुम्हाला समजून सांगितलेली आपल्याला दिसून येते. आता या पुढं जात असताना देश आणि देशाच्या सीमेवरील जलाशयांची नावं कोणती आहेत हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल की भारताच्या पूर्वेला कोणतं जलाशय आहे, कोणता सागर आहे, कोणता महासागर आहे, कोणत्या उत्तर दिशेला कोणता आहे, पश्चिम दिशेला कोणता आहे आणि दक्षिण दिशेला कोणता आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि हे समजून घेत असताना त्याच्यासाठी नकाशा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. पुन्हा एकदा नकाशाकडे जाऊया की पूर्वेचे असणारे शेजारचे देश, आपल्या देशाच्या पूर्वेचे असणारे शेजारचे देश कोणते. आपल्या पूर्वेच्या बाजूला चला, आपल्या पूर्वेच्या बाजूला इथं बांगलादेश दिसतो, म्यानमार दिसतो आणि चीन पण दिसतो. चीन पूर्वेलाही आहे आणि उत्तरेला पण आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्वेला असणारे आणखीन आता उपसागर कोणता आहे तर पूर्वेला असणारा महासागर आहे बंगालचा उपसागर आहे. चला पुढे आता जाऊया की उत्तरेच्या बाजूला जाऊया. उत्तरेच्या बाजूला आपल्याला कोणता देश येतोय, नेपाळ येतोय आणि चीन येतोय. नेपाळ आणि चीन येतोय. या उत्तरेच्या बाजूला जलाशय आहे तर पर्वतरांग आहे, ती म्हणजे हिमालयाची पर्वतरांग असलेली आपल्याला दिसून येते. याच्याशिवाय आता पश्चिमेच्या बाजूला जाऊया. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दिसतो. पश्चिम उत्तरेच्या दिशेला आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच वायव्येच्या दिशेच्या बाजूने विचार केला तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान देश दिसून येतो आणि त्याचबरोबर पश्चिमेच्या बाजूला अरबी समुद्र असलेला आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर आता दक्षिणेची बाजू आपण पाहूया की दक्षिणेच्या बाजूला आपल्याला श्रीलंका ह्या देश दिसतो आणि त्याचबरोबर दक्षिणेच्या बाजूला हिंदी महासागर असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपल्याला या नकाशावरून असं लक्षात येतं की भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र पश्चिमेच्या बाजूला आहे. हे झाले महासागर. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण देशाच्या दृष्टीने विचार करूया की भारताच्या पूर्वेला असणारा म्यानमार आहे, त्याचबरोबर पश्चिम बांगलादेश आहे आणि चीनचा प्रदेश उत्तरेच्या बाजूला येतो. पाकिस्तान पश्चिमेच्या दिशेला आहे, अफगाणिस्तान पश्चिमेच्या दिशेला आहे आणि दक्षिणेला ब्रह्मदेश असलेला आपल्याला दिसून येतो. अशा रीतीनं आपल्या शेजारचे असणारे देश दिसून येतात. आणि अंदमान निकोबारच्या बाजूचं जर आग्नेयच्या बाजूचा जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला सुमात्रा म्हणजे इंडोनेशिया ही आग्नेय आशियाई मसाल्याचे पदार्थांचे बेटं असलेले आपल्याला दिसून येतात. अशा रीतीनं आपल्याला भारताचा स्थान विस्तार आणि भारताच्या शेजारचे देश आणि महासागर यांची माहिती आपल्याला मिळवता येते. आता पुढचा देश ज्या देशाशी आपल्याला तुलना करायची आहे त्या देशाचा आपल्याला विचार करावा लागेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अक्षरवृत्तीयदृष्ट्या आपण हा
पूर्ण उत्तर गोलार्धामध्ये आहोत आणि रेखावृत्तीयदृष्ट्या आपण पूर्व गोलार्धामध्ये आहे. आता ब्राझील या देशाचा विचार आपण करूया. पृथ्वीवर ब्राझील या देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात तर बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. आपण मगाशी असं पाहिलं होतं की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. आता दुसरी आकृती आपण समजून घेऊया, ती म्हणजे 2.2 आकृती ही समजून घेऊया की बाबा काय आहे 2.2 ही आकृती. म्हणजे ब्राझीलचा नकाशा आपल्याला समोर डोळ्यासमोर येतो की या ब्राझीलच्या नकाशाचं आता सूक्ष्मपणे जरा निरीक्षण करूया की ब्राझीलच्या विषुववृत्त हे ब्राझीलच्या उत्तरेच्या बाजूला गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे विषुववृत्ताच्या खालचा भाग हा दक्षिण गोलार्धात असतो, म्हणजे 0° विषुववृत्त येतं आणि वरचा भाग आहे तो उत्तर गोलार्धात येतो. म्हणूनच या ब्राझील हा देश अक्षवृत्तीयदृष्ट्या दोन्ही गोलार्धात आहेत, पण सर्वात जास्त आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अक्षवृत्तीयदृष्ट्या हा ब्राझील हा देश हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे, म्हणजे आपल्याबरोबर विरोधी गोलार्धामध्ये असणारा देश आपल्याला दिसून येतो ब्राझील हा देश. आता याचं जे दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे, दक्षिण अमेरिकेचा जर जगाचा नकाशा आपण पुढे गेल्यानंतर जर लक्षात घेतला तर तो उत्तरेच्या अमेरिका खंडाच्या उत्तरेला आपल्याला दिसून येतो. आपण मात्र आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे, म्हणून दक्षिण आशियाई देश भारत दक्षिण आशियाई देश असंही आपल्याला म्हटलं जातं. म्हणजे हा दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये असलेला हा देश आहे. बराचसाच भाग त्याचा दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि विषुववृत्तसुद्धा यातून गेलेला आहे. त्यामुळं प्रचंड मोठा पर्जन्यमान असणारा देश आपल्याला लक्षात येतो. आता त्याच्यानंतर पुढं जाऊया की याचं स्थान विस्तार काय आहे, या राष्ट्राचं स्थान विस्तार काय आहे. या देशाचं स्थान विस्तार आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. 2.2 आकृतीच्या सहाय्यानं आपल्याला या गाळलेल्या जागांच्या मध्ये आपल्याला याचं स्थान लक्षात घ्यावं लागेल की या ब्राझीलचं स्थान आपल्याला समजून घ्यावं लागेल. 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्तावरती हा देश पसरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे रेखावृत्तीयदृष्ट्या जर विचार केला तर 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्तावरती हा देश असलेला आपल्याला दिसून येतो. तर हा टोटल आहे तो पश्चिम, आपण जर पूर्व गोलार्धात आहे तर हा टोटल रेखावृत्तीयदृष्ट्या हा पश्चिम गोलार्धात आहे. पश्चिम गोलार्धामध्ये त्याचा विस्तार असा आहे 35°45' पश्चिम ते 70°48' पूर्व रेखावृत्तीय त्याचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे रेखावृत्तीयदृष्ट्या तो पश्चिम गोलार्धात आहे, अक्षवृत्तीयदृष्ट्या तो जास्तीत जास्त दक्षिण गोलार्धात आहे, पण त्याचा विस्तार दोन्ही गोलार्धामध्ये आहे. आणखीन एक महत्त्वाचं की याच्या उत्तरेच्या बाजूला 0° विषुववृत्त गेलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या मध्यातून जसं कर्कवृत्त गेलेलं आहे तसं 23.5 अक्षांशाच्या वरती म्हणजे 23°30' मकरवृत्त याच्या दक्षिणेच्या बाजूनं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या गोलार्धामध्ये म्हणजे ब्राझील या देशामध्ये आपल्याला लक्षात येईल की विषुववृत्त गेलेलं आहे उत्तरेच्या बाजूला, तर दक्षिणेच्या बाजूला मकरवृत्त पण आहे. हे या देशाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हा दक्षिण अमेरिकेतील दक्षिण गोलार्धामध्ये असणारा राष्ट्र आहे. त्याचबरोबर रेखावृत्तीयदृष्ट्या हे पश्चिम गोलार्धामध्ये आहे, त्यामुळे याला पाश्चिमात्य राष्ट्र असंही म्हटलं जात असलेलं दिसून येतं. आता या देशाच्या दृष्टीने विचार केला पूर्वेच्या दिशेला जाऊया. आता आपल्याला दिशा नक्की माहीत झालेल्या आहेत. पूर्वेच्या दिशेला विचार केला तर याच्या पूर्वेच्या दिशेला दक्षिण अटलांटिक महासागर आहे, तर उत्तरेच्या बाजूला उत्तर अटलांटिक महासागर आहे. याच्या पूर्वेच्या बाजूला कोणताही राष्ट्र असलेला आपल्याला दिसून येत नाही. याच्या उत्तरेच्या बाजूला विचार केला तर मग मात्र आपल्याला फ्रेंच गियाना, सुरिनामा आणि व्हेनेझुला ही राष्ट्र आपल्याला दिसून येतात. पश्चिमेच्या बाजूला विचार केला तर कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे, अर्जेंटिना, ही राष्ट्र आपल्याला पश्चिमेच्या बाजूला असलेली दिसून येतात. तर उरुग्वे हे दक्षिणेच्या बाजूला असणारं राष्ट्र आहे. म्हणजे अनेक राष्ट्रांच्या सीमा या ब्राझील या राष्ट्राला मिळालेल्या आपल्याला दिसून येतात. या राष्ट्राच्या
पूर्वेच्या बाजूला दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर असलेले आपल्याला दिसून येतात. आकृती क्रमांक 2.2 ही लक्षात घेतली तर लक्षात येईल. आणि या देशाची जी राजधानी आहे ती ब्राझिलिया असलेली आपल्याला दिसून येते. आता या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे याच्या अनुषंगानं आपल्याला अभ्यास करायचा आहे की भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. की भारताचा आपण म्हणतो की 150 शतक म्हणजे 150 वर्ष हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आपला देश होता आणि 1947ला आपल्याला देश स्वतंत्र झालेला आहे. आता त्याच्यानंतर पुढचं वाक्य फार फार महत्त्वाचं आहे की या सुरुवातीच्या देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या 20 वर्षांमध्ये म्हणजे 2 दशकांमध्ये आपल्याला 3 युद्धांना सामोरं जावं लागलेलं दिसून येतं. मग ही 3 युद्ध कुठली होती हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग या 3 युद्धाचं भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणते परिणाम झालेले दिसून येतात हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे 1962चं आपल्याला चीन युद्धाला आपण सामोरं गेलो. 1965ला परत चीनचं युद्ध आपलं झालं. 1972मध्ये परत पाकचं युद्ध झालं आणि 1975मध्ये पुन्हा एक युद्धाला आपल्याला सामोरं जावं लागलं. आणि आज ही सुद्धा त्याच्यानंतरही पाकिस्तान आपल्यावरती हल्ला केला होता. त्या युद्धामध्ये आपण जिंकलो आणि गेल्या वर्षीपासून आजपर्यंत पुन्हा चीन आपल्यावरती आक्रमणं वेगवेगळ्या भागांमध्ये करत असलेलं दिसून येतो. म्हणजे आसामच्या भागांमध्ये केलं आणि आता ताजंच उदाहरण आपल्याला या चीननं केलेल्या आक्रमणाच्या दिशेने आपल्याला दिसून येतो. जाऊया आपण मूळच्या विषयाकडे पुन्हा एकदा येऊया की सुमारे 1.5 शतक म्हणजे 150 वर्षानंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखालून 1947ला आपण भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्रोत्तर काळानंतर पहिल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाची प्रक्रिया सुरू होत असतानाच आपल्याला 3 मोठ्या युद्धांना सामोरं जावं लागलं. प्रचंड मोठा दुष्काळालाही आपल्याला सामोरं जावं लागलं. आणि अशा कालखंडामध्ये आपल्या पंचवार्षिक योजना होत्या त्यासुद्धा 1-1 वर्षाची योजना आपल्याला परत सुरू कराव्या लागल्या दिसून येतात. पुन्हा आपण पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1951 साली परत सुरू केलेली आपल्याली पंचवार्षिक योजना 1965 नंतर आपल्याला बंद करावी लागली होती. त्याला हीच कारणं होती की 1962मध्ये चीननं केलेलं आक्रमण, 65मध्ये चीन आणि पाकिस्ताननं केलेलं आक्रमण, 1972मध्ये पाकिस्तानपासून बांगलादेश आपण स्वतंत्र करण्यासाठी केलेली मदत, अशी वेगवेगळी युद्ध पहिल्या 20 वर्षांमध्ये आपल्याला जावे लागले. तर त्याच कालखंडामध्ये आपल्याला दुष्काळाचा 1972चाही सामना करावा लागला, 65मध्ये दुष्काळाशी आपल्याला सामना करावा लागला. असा असंख्य समस्यांना तोंड देत भारत स्वतंत्र झाल्यानंतर तोंड द्यावं लागलेलं आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच जरी अशा समस्याला देत असला तरी भारत विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करतो. अत्यंत अविकसित बी नाही आणि पूर्ण विकसित सुद्धा राष्ट्र नाही. म्हणून जगातील एक प्रमुख विकसनशील देश म्हणून आपल्या या राष्ट्राकडे पाहत असलेलं दिसून येतं. आज जगातील एक जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांच्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आपल्याला दिसून येतो. आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाचा देश आहे की जसं आपले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम आपले म्हणत होते की भारताचं 21सावं शतक हे भारताचं असेल. त्याचं कारणच आहे की भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. म्हणजे क्रियाशील जो कार्यगट आहे, जो वयोगट आहे की जो 18पेक्षा जास्त वयोगट आहे आणि 55पर्यंतचा जो आपल्याला देतो की जो क्रियाशील तरुणाचा गट असा म्हटलं जातं, वयोगट म्हटलं जातो, हा वयोगट भारतात सर्वात जास्त आहे. आणि म्हणूनच या तरुणांनी जर विचार केला तर भारत निश्चितच 21सावं शतक तरुणांचं असेल, भारताचं असेल आणि जगातील एक समृद्ध देश म्हणून जाऊ शकेल. म्हणून या भारताच्या वयोगटाकडे लक्ष दिलं तर हा तरुणांचा वयोगट असणारा देश आहे. म्हणून कार्यशील वयोगट म्हणून भारताकडे ओळखलं असलेलं दिसून येतं. अशा रीतीनं ही भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आपल्याला माहिती सांगता येऊ शकेल. त्याच्यानंतर पुढं जाऊया. आता आपल्याबरोबर जर दुसरा देश आपण पाहतोय तुलनात्मक दृष्ट्या तो म्हणजे ब्राझील. ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी काय ती पाहूया की ब्राझील हा 3 शतकांपेक्षा अधिक काळ, आपण 150 वर्ष इंग्रजांच्या आधिपत्याखाली होतो, तर 3 शतकं म्हणजे 300 वर्षापेक्षा अधिक काळ हा पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांनी जगातील अनेक राष्ट्रांच्यावरती राज्य केली. पोर्तुगीज आपल्या भारतामध्ये सुद्धा आलेले होते. दक्षिणेच्या बाजूला पोर्तुगीज होते. गोवा दमण दीव ही सत्ता जायला सुद्धा 1960 साल उजाडलेलं होतं. तसं या पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतील असणाऱ्या ब्राझील या देशावरती 3 दशकं हा देश असलेला दिसून येतो. म्हणजे 300 वर्षे राज्यकारभार पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असलेला आपल्याला दिसून येतो.
ब्राझील हा देश 1822 साली स्वतंत्र झाला. 1822, आपण 1947ला स्वतंत्र झालो आहोत, तर आपल्या अगोदर 1822ला हा ब्राझील हा देश या पोर्तुगीजाच्या आधिपत्यापासून मुक्त झालेला दिसून येतो. परंतु 1930 पासून ते 1985पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. लोकप्रिय हे महत्त्वाचं आहे. शासन प्रणालीमध्ये अनेक शासन प्रणाली आपल्याला दिसून येतात. म्हणजे हुकुमशाही आहे, महाजनशाही आहे, लोकशाही आहे, लष्करशाही आहे, साम्यवादी शासन प्रणाली आहे. त्यातील 1930 पासून 1985 पर्यंतच्या अर्ध्या शतकापेक्षा जास्त कालखंडामध्ये या देशामध्ये, ब्राझील या देशामध्ये लष्करी राजवट असलेली दिसून येते. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरला. शेवटच्या कालखंडामध्ये ज्या वित्त समस्या आल्या म्हणजेच महामंदीची लाट आली. 1997 पासून महामंदीची लाट बऱ्यापैकी अनेक देशांना, पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मध्ये आलेली होती. आपल्या देशाला सुद्धा थोडीशी झळ या महामंदीची बसलेली होती. पण आपला देश जसा या महामंदीतून सावरला तसा 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय जी समस्या निर्माण झाली होती यातून हा देश सावरलेला दिसून येतो आणि जगाच्या आर्थिक विकासाला हा हातभार लावणारा असणारा देश आपल्याला दिसून येतो. अशा रीतीनं आपल्याला या ब्राझील या देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला सांगता येते की जसं भारताकडं एक जगातील बाजारपेठ म्हणून जसं ओळखलं जातं तसं हे ब्राझीलकडं सुद्धा एक जागतिक बाजारपेठ म्हणून याकडं पाहिलं जात असले दिसून येतं. याच्यानंतर या पुढील घटक दाखवा असं म्हटलं की सर्व खंड व महासागरांना नावं द्या. जगाचा नकाशा समोर घ्या, त्यामध्ये खंडांची नावं घ्या, महासागरांची नावं घ्या. ब्राझील व भारत हे वेगळ्या देश रंगाने रंगवा आणि नकाशावरती विषुववृत्त दाखवा व त्याचे अंशात्मक मूल्य दाखवा. हे जगाचा नकाशा घेऊन आपल्याला दाखवता येणं सहज शक्य असले आपल्याला दिसून येतं. वर्गामध्ये आपण हा जगाचा नकाशा भरून हे पूर्णपणे दाखवणं आपल्याला शक्य असलेलं आपल्याला दिसून येतं. खंडांची नावं सांगता येतील, महासागरांची नावं देता येतील आणि भारत आणि ब्राझील हे वेगळ्या खंडातील, एक दक्षिण अमेरिका खंडातील तर एक आशिया खंडातील असणारा, एक उत्तर गोलार्धातील तर एक दक्षिण गोलार्धातील असणारा देश, रेखावृत्तीयदृष्ट्या एक पूर्व गोलार्धातील तर एक पश्चिम गोलार्धातील असणारा देश, असे वेगवेगळे आपल्याला नकाशाच्या सहाय्यानं आपल्याला दाखवता येतील. त्यांचे रंग म्हणजे तुम्ही असलेल्या संदर्भात जगामध्ये रंगवलेले देश आकाराने मोठा कोणता आहे, कोणत्या देशाचा अक्षवृत्ती जास्त आहे, ब्राझील हा भारताच्या खंडाच्या संदर्भात वेगळे कोणते आहेत ते सांगा, हे आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. तुमच्या वेळी त्याचा ध्वज काढून ठेवा. दोन्ही देशांच्या बोधचिन्हांची विषयी माहिती घेणं आपल्याला शक्य आहे. त्यासाठीचा 2.3 हा जो नकाशा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे भारताचं स्थान या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता अमेरिका खंडामध्ये ब्राझील या ठिकाणी दिसून येतं. इथं 23.5 अक्षांशावरती गेलेलं कर्कवृत्त दाखवलेलं आहे, तर इथं 23.5 अक्षांशावर दक्षिणेला मकरवृत्त गेलेलं आहे. तर हे शून्यांवरती असणारं हे विषुववृत्त असलेलं आपल्याला इथं दिसून येतं. हे शून्यावरती गेलेलं विषुववृत्त असलं आपल्याला दिसून येतं. आता रेखावृत्तीयदृष्ट्या जर विचार केला तर हे पश्चिम गोलार्धात आहे आणि रेखावृत्तीयदृष्ट्या विचार केला तर आपण पूर्व गोलार्धात आहोत. अशा रीतीनं आपल्याला ह्या दोन्ही देशांशी आपल्याला माहिती सांगता येऊ शकेल. आता महासागरांच्या दृष्टीने विचार केला तर हा आपल्याला मधला जो हा महासागर दिसतो तो उत्तर अटलांटिक महासागर, दक्षिण अटलांटिक महासागर आणि या बाजूला आहे तो उत्तर पॅसिफिक महासागर आणि दक्षिणेला दक्षिण पॅसिफिक महासागर. इथं हिंदी महासागर, या ठिकाणी आपल्याला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि इथं पॅसिफिक महासागर, या ठिकाणी आपल्याला पॅसिफिक महासागर असे या नकाशाच्या ठिकाणी आपल्याला नावं देता येणं शक्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आता भारत आणि ब्राझील या देशामध्ये स्वातंत्र्य काळातील फरक ओळखा, शोधा. ज्या परकीय सत्तेनं ब्राझीलवरती राज्य केले होते त्या सत्तेनं राज्य भारतात कोठवले होते, ते प्रदेश सत्तेपासून कधी मुक्त झाला तो पण आपण शोधून घ्या. जाता जाता ही माहिती मी आपल्याला सांगितली तरी पण तुम्ही ती शोधून घेऊ शकता. आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. ब्राझील देशाचे नाव पाऊ
ब्राझील या स्थानिक वृक्षावरून पडलेला आहे. अशा पद्धतीनं ही माहिती तुम्हाला दिलेली दिसून येते. या पद्धतीनं खालचे प्रश्न उत्तर सोडवा, या वहीमध्ये लिहून घ्या. तुम्हाला नकाशा भरताना काही अडचणी आल्या तर विचारा. नकाशा भरताना यामध्ये राजधानी कोणत्या चिन्हानं दाखवायचे हे स्पष्ट दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रध्वज कसे आहेत ते सांगितलेलं आहे. महासागर रंगवताना निळ्या रंगाने रंगवा, त्यांना तुम्ही नावं द्या. इथं विशून्यावरती असणारं विषुववृत्त तुम्हाला दाखवता येऊ शकेल आणि 23.5 अक्षांशाच्या वरती 23°30' दक्षिणेला मकर व्रत आहे. तर भारतातून मध्यातून जवळ गेलेलं 23°30' उत्तरेला कर्क व्रत आहे. या सगळ्या बाबी समजून घ्या. अशा रीतीनं हा टॉपिक इथं संपतोय. तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर सांगा, विचारा आणि फोन करा अथवा व्हॉट्सअपवरती कळवा. आपल्याला या शंकांची माहिती देता येऊ शकेल. धन्यवाद मित्रांनो.